माझी कष्टाने वाढवलेली सगळी झाडं मेली असंच मला वाटलं होतं जेव्हा आम्ही 10 दिवसानंतर अकोल्यावरून पुण्याला आलो. इथे आल्यावर सगळं वेगळंच होतं आणि छान होतं. माझ्या जास्वंदाला कळ्या आल्या होत्या, मस्त जास्वंद फुलला होता आणि या कुंदाच्या झाडाला तर 1-1.5 वर्षानंतर एवढे कुंद लागले होते. 10 दिवस झाले या बिचाऱ्यांना पाणी नव्हतं. मला वाटलं की गडीपत्ता तर माझा मरूनच गेला आणि मला परत बाहेरून आणावं लागेल, पण तसं झालं नव्हतं. त्याला चांगली पालवी फुटली होती आणि ही गोकर्णाची जी वेल आहे ना ती इतकी सुंदर बहरली होती ना. एकच प्रॉब्लेम झाला फक्त, ती म्हणजे तुळस थोडी वाळल्यासारखी वाटत होती मला. या तुळशीला परत रिग्रो करायसाठी तुमच्याकडे काही उपाय असेल ना तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा, कारण की या वर्षीचा मला तुळशी विवाह इथे पुण्यामध्ये करायचा आहे. त्याच्यानंतर मग मी माझं गरम पाणी पिऊन घेतलं. मला थोडं सर्दीसारखं वाटतंय, तुम्हाला माझ्या आवाजावरून समजलं असेलच. आणि त्याच्यानंतर सगळ्यांसाठी नाश्त्याला उपमा करून घेतला. मी माहेरी असताना आम्ही 2 ते 3 पद्धतीने उपमा बनवायचो, हळद टाकून, पांढरा आणि तिखट टाकून. खूप छान लागायचे ते. तुम्ही कोणत्या पद्धतीने उपमा बनवता मला कमेंटमध्ये नक्की सांगा. उपम्यामध्ये उडीद डाळ टाकता का नाही ते पण सांगा, कारण की खूप जण ना उडीद डाळ टाकत नाहीत, पण त्याच्याशिवाय मला वाटत नाही की उपम्याची काही मजा असते. सो असा होता माझा आजचा दिवस. भेटू पुढच्या व्लॉगमध्ये. बाय बाय.